झटपट सोयाबीन पुलाव बनवण्यासाठी एका बाउलमध्ये अर्धी वाटी गाजर, अर्धी वाटी बटाटा, अर्धी वाटी ओला मटार घेतलेला आहे. अर्धी वाटी मी सोयाबीन घेतलेला आहे भिजवून घेतलेला आणि त्याच्यानंतर त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. यामध्ये पाव वाटी मी दही घातलंय. मसाले घातलेत लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड आणि गरम मसाला. मीठ घालून हे व्यवस्थित मिश्रण मॅरिनेट करून ठेवायचं. कढईमध्ये गरम मसाले घातलेले आहेत. गरम मसाले छान भाजले गेले की यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे पातळ चिरून घातलेले आहेत. सोबतच अर्धा टोमॅटोही घातलेला आहे. व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं. यामध्ये मॅरिनेट केलेला सोयाबीन आणि भाज्या टाकायच्या. 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून हे छान 30 ते 40% शिजवून घ्यायचे. यामध्ये भिजवलेला तांदूळ घालायचा आणि हे व्यवस्थित मिश्रण हलवून घ्यायचं. आता जेवढा तांदूळ घेतलेला त्याच्या दीडपट गरम पाणी यामध्ये घालायचं, झाकण ठेवायचं आणि हा पुलाव छान शिजवून घ्यायचा. यावरून आपण छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. तर तयार आहे आपला सोयाबीन पुलाव. वरती मी त्रिकोणामध्ये फुल रेसिपी दिलेली आहे. थँक्यू.